उपदेशक याचा 10वा अध्याय 10व वचन काय सांगतं आपल्याला बघूया. लोखंडी हत्यार उचलले, त्याला धार लागली नाही, पण अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धी त्या उपयोगाचे आहे. वाव, थँक्यू सिस्टर. इमिजिएटली यालाच म्हणतात यंग लोक पटकन काढतात है ना. आणि इकडे तिकडे शोधायची गरज नाही. पाच थँक्यू व्हेरी मच. तुमचे लोक ट्रेंड आहेत आणि शब्द काढल्याबरोबर तुम्ही काढलं त्याबद्दल प्रभूच्या नावात धन्यवाद. लोखंडी हत्यार काय लिहिलेलं आहे. लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लागली नाही तर त्याला काय लागतो, अधिक जोर लागतो. कार्यसिद्धी ज्ञान उपयोगाचे आहे. तर आज जे आम्ही पाहत आहोत की आमच्या जीवनामध्ये कार्यसिद्धी व्हायला पाहिजे. तर आम्ही जे ख्रिस्ती जीवन जगत आहोत, आम्ही जे जीवन जगत आहोत त्यामध्ये बोटकपणा आलाय का. आमच्या जीवनामध्ये पापाचा शिरकाव होऊन पाप हे त्याच्यावर थर साचलेले आहेत का. प्रियांनो, आज ते आपल्याला बघायचं आहे. आमच्या जीवनामध्ये जे चेंजेस पाहिजे प्रभू येशूला, आम्ही ज्या कार्यासाठी देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे ते देवाची स्तुती करणं आपलं कार्य आहे ना. यामध्ये आपण हे बघणार आहोत. थोडं फोन फॅन तिकडे केला तरी चालेल, कारण हे उडत आहे थोडं. हां, बस ठीक आहे. हां, राईट. थँक्यू व्हेरी मच. तर आमच्या जीवनामध्ये ज्या सतत 3 गोष्टी पाहिजेत त्या इम्पॉर्टंट आहेत. त्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये जे आपल्या जीवनाला रिन्यू करणाऱ्या अशा 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टी करा. प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड, है ना. प्रियांनो, आज आम्ही जे लोक आहोत, आम्ही प्रार्थना केलं. प्रियांनो, आम्ही जंतर मंतरला गेलो नाही, आम्ही दिल्लीला गेलो नाही, पण आमच्या इथल्या प्रार्थना तिथे चमत्कार होणार आहे. आणि आज सुद्धा भारत देशाचं प्रत्येक गुडघा त्याच्या नावात टेकला जावा, प्रत्येक जिव्हेने कबूल करा प्रभू येशू जिवंत, हे या टोकापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि आपल्याला ह्या घडीला वाटतं की आम्ही मायनॉरिटी आहोत, आम्ही छोटे लोक, आम्ही छोटे लोक नाहीत. देव आमच्या संगती आहे. देव कधी आम्हाला सोडत नाही, कधी टाकत नाही. म्हणून आमच्या ज्या प्रार्थना आहेत, आमची हीच प्रार्थना, देवा तुझ्या वचनात लिहिले की प्रत्येक गुडघा टेकला. हो, आम्ही त्यासाठी करणार आहोत आणि ते चेंजेस घडणार आहेत, ते बदल घडणार आहेत. त्यासाठी आमच्या जीवनामध्ये प्रार्थना ह्या अखंड पाहिजे. दुसरी असं जे स्तवन केलं, प्रेज अँड वर्शिप, वाव, दॅट्स वंडरफुल. आणि बाळासाहेब थँक्यू व्हेरी मच. तुमचे यंग लोक ज्याच्यामध्ये प्रेज अँड वर्शिप मध्ये घेऊन जातात, दॅट इज मार्वलस. सर्व लोक इन्व्हॉल्व आहेत. लहान लेकरं सुद्धा पाहत होतं, त्यांचे गीत पाठ आहे, ते टाळ्या वाजून गीत म्हणत होते. आणि ते पाहून मला ते लहान लहान लेकरं सुद्धा मला तुमचे सॅम्पल वाटले की आज हे चर्च जे आहे ते देवाच्या इच्छेने चाललंय. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. त्यांना आमच्या जीवनात हेच पाहिजे. ज्या कार्यासाठी देवाने आपल्याला निवडलेले आहे, आमच्या जीवनामध्ये नेहमीच त्याचं स्तवन व्हायला पाहिजे. आम्ही गीत गायला पाहिजे, है ना. आम्हाला त्याचे स्तवन करायचे, धन्यवाद करायला पाहिजे. धन्यवाद येशूला, आहे ना. धन्यवाद येशूला. आम्ही प्रत्येक वेळेस धन्यवाद परमेश्वराला. त्याने आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केले. प्रियांनो, आज बघा कितीतरी लोक आजारी आहेत, बिछाना पडलेले आहेत, काही मृत्युमुखी पडलेत, पण आम्हाला देवाने चांगलं ठेवलेले आहेत. मग आमच्या जीवनात धन्यवाद पाहिजे की नाही. यस, आम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. आणि आम्हाला जे धारदार जीवन करायचं आहे, आमच्या जीवनाला जर धार पाहिजे आहे, ते करणारं फक्त ते आहे देवाचं वचन, हे ना. हे देवाचं वचन जे आहे ते आमच्या जीवनात पाहिजे आणि नेहमीच आमच्या जीवनामध्ये ते कार्य करणार आहे. प्रियांनो, हे आम्ही केव्हा करायला पाहिजे, ते रात्र दिवस त्याचं मनन करायला पाहिजे ना. पहिल्या स्तोत्रामध्ये लिहिले की धन्य तो पुरुष स्त्री जे रात्रंदिवस त्याच्या वचनाचे मनन करतात. आणि प्रियांनो, हे जे माझं चर्च आहे हे देवाच्या वचनात चालणार आहे. प्रियांनो, आज जे आम्ही बघतो आहे की आमचं जीवन, आपलं स्तोत्रसंहिता 51 काढूया. स्तोत्रसंहिता 51 3 वचन काय सांगतं, 3, 4, 5. कारण
अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा नाही धरशील, निवाडा करशील तेव्हा निस्पृह धरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. यस. तर प्रियांनो, आज जे बघत आहोत, जी मरगळ आलेली आहे, जे बोथटपणा आपल्या ख्रिस्ती लोकात आलेला आहे, आणि तो बोथटपणा हा आहे. आम्ही जन्माचेच पापी आहोत ना. मातेच्या उदरापासून आलो तेव्हापासून आम्ही पापी आहोत. ह्या पापाला दूर करणारा प्रभू येशू त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मिळतं, तारण प्राप्त होते, आम्ही शुद्ध होतो. आणि तो म्हणतो इथे की मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईनं गर्भधारण तेव्हाचाच मी पापी आहे. आणि देवा, तुझ्या विरुद्ध मी गुन्हा केलेला आहे. छोटे छोटे पाप आपल्याला वाटतं मी चोरी नाही केली, मी डाकू नाही केलं, मी खून नाही केला. पण प्रियांनो, आम्ही जीवनामध्ये चालत असताना छोट्या छोट्या गोष्टीचं पाप होतो, आणि ते पाप आपल्याला माहित आहे. पण आपल्याला त्या पापातून बाहेर काढायचं आहे. आणि देवाच्या पुढे, देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे. आम्ही दररोज त्याला म्हणायचं, देवा माझ्या पापाची क्षमा कर. आम्ही लीनतेने पश्चाताप हृदय त्याच्याकडे यायला पाहिजे आणि त्याला म्हणायला पाहिजे, देवा मी तुझ्या बद्दल पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते केलेले आहे, म्हणून माझ्या जीवनामध्ये बोथटपणा आलेला आहे. माझ्या जीवनामध्ये सक्सेस नाही, सक्सेस स्टोरी नाही आहे. माझ्या जीवनात प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडले जात नाही, आजारी पण निघून जात नाही. आम्ही प्रार्थना करून प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. प्रियांनो, ह्या पापाचा थर वाढत चाललाय. जर आम्ही त्याला काढून टाकलं नाही, तो थर काढला नाही, तर देव आपल्याकडून ते कार्य करतो. देवाला वाटतं मी अशा पापी हृदयात जाऊ शकत नाही. देवाला पाहिजे की ते चांगलं हृदय पाहिजे. मी आपले अपराध जाणू नये, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. प्रियांनो, आम्हाला आमचे पाप माहीत आहेत. मग आम्ही जे पाप देवासमोर कबूल करायला पाहिजे की देवा मी हे पाप केले, माझ्या पापाची तू क्षमा कर. आणि देव करणार आहे. मग स्तोत्रसंहिता 51 पहिलं वचन काय लिहिलेलं आहे, हे देवा तू आपल्या वात्सल्यानं अनुसरून माझ्यावर कृपा कर. है ना, माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. त्यांना आजचं ते वचन आहे. शार्पन द एज, आम्हाला ते जे जंगलेलं आहे ते तीक्ष्ण करायचं आहे. आम्हाला त्याला धार लावायची. धार कशाला लागेल? फक्त देवा. मग दुसऱ्या वचनात काय लिहिले, हे देवा मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. त्यांना आज आम्हाला निर्मळ व्हायची गरज आहे. आणि कोण करेल? ते देवाच्या रक्ताने होऊ शकेल. येशूच्या रक्तात, जो येशूचं रक्त सर्व जगासाठी त्याने आपलं ओतलेलं आहे, तो आपल्या सर्व जगासाठी मरण पावलेला आहे. असं कोणाचाही त्याची इच्छा आहे, कोणाचाही नाश होऊ नये, तर त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळालं ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रियांनो, तुम्ही आणि आम्ही अनमोल लोक आहेत. आम्हाला त्याच्या रक्ताने विकत घेतलेले आहे आणि त्याच्या रक्तामध्ये तो दोष काढून टाकतो. तर तो काय म्हणतो, देवा तू मला माझे दोष पूर्ण धुवून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. है ना, किती सुंदर आहे. आणि 7व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, येजोबाने माझं पापमल काढून मला निर्मळ कर. वाव, हे येजोबाचं रक्त फक्त येशूचंच आहे. कोणतं गुरढोराचं नाहीये, कोणत्या पक्षीचं नाहीये. एक जीवन परमेश्वर, जो देवाने सर्व आकाश पृथ्वी निर्माण केले, त्या परमेश्वर स्वतःने तो मानवासाठी मानव म्हणून या जगात आला. प्रियांनो, आणि सर्व जगाचं तारण होण्यासाठी त्याने आपली कुर्बानी दिली. आणि ते येजोबाचं रक्त याच्यामध्ये लिहिले, तू येजोबाचं माझा पाप बल काढून टाक व मला निर्मळ कर, मला धू, मी बर्फाहून शुद्ध होईल. आणि 9वं वचन, माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध धुवून काढ. आणि 10वं वचन हे सगळ्यासाठी आहे. त्यानं आपल्या प्रत्येकाची इच्छा पाहिजे. 10वं वचन हे सांगते, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. प्रियांनो, आज देव आपल्याशी बोलत आहे, माझ्याशी बोलत आहे. छोटे छोटे जे पाप आहेत ते आपण कबूल करू. परमेश्वर, देवा माझ्या पापाची सवय, मला तो धू आणि माझ्या हृदय शुद्ध असं निर्माण करू, हे कर. आणि तेव्हाच परमेश्वर ह्या हृदयात येऊ शकणार. तो आपलं दार ठोकत आहे प्रियांनो. आणि जेव्हा आमचं हृदय शुद्ध असलं
त्याच लोकांच्या हृदयात तू जाऊ शकतो. जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतात, है ना. अशुद्ध अंतकरणाचे लोक देवाला पाहणार नाही. एखादा डाकू आहे, गुंडा आहे, लोकांना मर्डर करणारा व्यक्ती आहे, त्याने बरंच काही चर्च बांधला असेल, मंदिर बांधलं असेल, मोठं चांगलं कार्य केलं, अशा लोकांना देवाकडे नाहीये, जागा नाहीये. पण ज्या लोकांनी पश्चाताप केला आणि आपली धार हे केलेलं आहे, धार लावले आपल्या जीवनासाठी, त्या लोकांसाठी देव आपलं तो येतो आणि आपल्या जीवनात राहतो. आणि मग काय होतं, हालात बदल जाते, है ना. यीशु तेरे आने से पूरी हालात बदलने वाले, हमारी हालात बदलने वाला परमेश्वर है. जब परमेश्वर हमारे दिल में आता है, हमारी हालात बदल जाती है. कब आएगा? जब हमारा हृदय शुद्ध है ना. हम अच्छे हैं और शुद्ध हो जाएंगे जब प्रभु यीशु हमारे जीवन में आएंगे. और इसमें ये लिखा है उपदेशक 10th वचन मध्ये काय लिहिलंय, कार्य सिद्धीस द्यायला ज्ञानात उपयोग आहे. त्यानो आज आमचं जीवन ज्याला धार लागायला पाहिजे असं जे जीवन करण्यासाठी काय उपयोगी आहे. तर याच्यात लिहिलेलं आहे, हे जी धार आहे, लोखंडी हातात बोथटले आहे, त्याला जोर लागत आहे. आणि प्रियानो, हे कार्य सिद्धी करणारा ज्ञान आहे, जोर लागतो. एकदा एक असाच जंगल कॉन्ट्रॅक्ट घेतला होता आणि हा कॉन्ट्रॅक्टर मोठा होता आणि गावातला एक पहिलवान आणला त्याने की हा तोडेल चांगला आणि मला चांगलं फ्रूट मिळेल, मला चांगलं माझे झाडं तोडले जातील, मला इन्कम जास्त वाढेल. असा तरुण आणला, चांगला बॉडीवाला आलाय, पहिलवान आणला, त्याला कुऱ्हाड दिली आणि पहिल्याच दिवशी त्याने 25 झाडं तोडले. अरे वा वा वा, क्या बात आहे. मग दुसऱ्या दिवशी लागला, तिसऱ्या दिवशी लागला, आठवड्यानंतर 25 20 20 18 झाले. अरे म्हणे असं काय व्हायला लागलं म्हणे, हा एवढा पैलवान आहे, दुसरे लोक तर त्याच्यापेक्षा जास्त करायचं, हलके माणसं चांगले करायला, तू पहिलं काय झालं, मग तुला काय झालं. सर मी काही बसत नाही, मी बरोबर काम करतो, पण मला काही ते झाडं तुटले जात नाही. मग ते म्हणजे तुझी कुऱ्हाड आण. आणि कुऱ्हाड पाहिले तर बोथट झाली होती, तिला धारच नव्हती. म्हणजे तू कधी धार लावली की 8 दिवसात? नाही, म्हणजे मी फक्त तोडतच राहिलो. प्रियांनो, आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनात चालायचं आहे तर आमचं आध्यात्मिक जीवन दररोज धार लागली पाहिजे. हालेलुया. दररोज देवा माझ्या पापाची क्षमा कर. ते निर्मते जंगलेलं सगळं निघून जाईल, जे पाप आहे ते निघून जाईल. तुम्ही शुद्ध असे बसलाय ना, तेच देवाला पाहिजे. आणि जेव्हा त्याला धार लावली, त्याला आणि धार लावलं, त्याच्या हातात कुऱ्हाड दिली, 25 काय 30 झाडं तोडू लागले. हालेलुया. कार्य सिद्धी करणारा परमेश्वर. प्रियांनो, आम्हाला हे लक्षात घ्यायचं की आम्हाला देवाने बनवलंय, आम्हाला देवाची बुद्धी, देवाचं ज्ञान आम्हाला संपादन करायचं आहे. आणि ते आम्हाला कुठे मिळणार आहे? जर आपण होशे याचा 4था अध्याय 6वं वचन बघितलं, होशे 4:6, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अभेद केला तर मीही तुझा अभेद करेल. त्यानं बघा, हे देवाचं वचन स्पष्ट आहे. काय म्हटलं आहे? ज्ञानाच्या अभावी कोणाच्या, जर आम्ही ज्ञान नाही आमच्याजवळ, आम्ही शिकलो नाही, आम्ही देवाची जी योजना समजून घेतली नाही, तर आम्ही कसे होईल की आम्ही ज्ञानाच्या अभावी आमचा नाश होऊ शकतो. आम्हाला खरं सत्य मार्ग, सत्य जीवन मिळणार नाही, आम्ही ते बघू शकणार नाही. म्हणून आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. हे ज्ञान आहे. तू ज्ञानाचा अभेद केला तर मीही तुझा अभेद करेन. जर तू देवाचं ज्ञान घेतलं नाही, मी देवाच्या गोष्टी शिकल्या नाही, तर मीही तुझा अभेद करील, मीही तुला तसंच ठेवील. तर प्रियांनो, आमचा नाश व्हायचा नाही पाहिजे, है ना. आपला नाश होऊ नये म्हणून आम्हाला काय करायचंय? देवाच्या वचनामध्ये राहायला पाहिजे, है ना. देवाचं वचनच हे तुमच्यासाठी हे आहे. आणि हबक्कूक याचा 2रा अध्याय आणि 14 वचन बघा. हबक्कूक, कारण जर समुद्राला व्यापून टाकीते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल. वाव, कसे?
देवाच्या प्रतापाच्या, देवाच्या बुद्धीने पूर्ण ही पृथ्वी, जसा जल सागरामध्ये कसं असं पाणीच पाणी असं, तसंच हे पृथ्वीवरती तुम्ही आणि मी देवाच्या वचनाने भरले गेले पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. देवाचं वचन आमच्या जीवनात आलं पाहिजे. हे जीवन तुम्हाला मार्ग सत्य दाखवेल. तुम्हाला सर्व याच्यापासून जेव्हा त्याचं हृदयामध्ये आपण हे वचन ठेवू ना, 109 मध्ये 11 वचन बघा, तर मी हे तुझं वचन माझ्या हृदयात ठेवतोय का मी पाप करू नये. काय लिहिले स्तोत्र 119 11. जे आज मी बोलणार आहे ते फक्त वचनाच्या द्वारे, मी माझ्या मनाचं नाही, वचन जे सांगत आहे त्या वचनाच्या द्वारेच आपण बघणार आहोत कसं देव आपल्याशी बोलत आहे. काय लिहिलेलं आहे? मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये, तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून मी माझ्या मनात हे तुझं अंतःकरण जपून ठेवलेले आहे. जेव्हा तुमचे लेकरं देवाचं वचन पाठ करतात त्यांच्या हृदयामध्ये हे वचन साठवले जाते. प्रियानं, आमच्या मोबाईलमध्ये आम्ही नंबर सेव्ह करतो आहे की नाही, मग नंतर विसरतो, पण मोबाईल तुम्हाला आठवण ठेवतो याच्यात आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला आहे की देवाचं वचन आहे तर आपल्या हृदयात पाहिजे आहे ना. हे देवाचं वचन जेव्हा आपल्या हृदयात राहणार आहे तेव्हा आम्ही पापापासून मुक्तता आम्हाला मिळणार आहे. आणि नीतिसूत्र 4:7 मध्ये लिहिलेलं आहे की ज्ञान हे श्रेष्ठ आहे म्हणून देवाचं ज्ञान संपादन कर, आपली संपत्ती वेचून सुज्ञाता संपादन कर. हे नीतिसूत्रामध्ये 4:7 मध्ये लिहिलेलं आहे. प्रियांनो, आम्हाला जगाची जी संपत्ती आहे ती काही कामाची नाही, क्षणभंगूर आहे. ज्या संपत्तीकडे आपण धावधाव करतोय एक पैसा सुद्धा घेऊन जाणार नाही आपण इथून. जैसा आहे थे वैसे जाने वाले, मिट्टी से बने हैं मिट्टी जैसे बनते हैं. प्रियांनो, धनाकडे लक्ष दे. तर त्याने लिहिले की तू ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे ना. देवाचं वचन हे सर्वात अनमोल आहे ना. ते